आज नुकतंच त्यांना ऍडव्होकेट म्हणून पदवी मिळालेली आहे. मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो की चालायच्या नाही बोलला. आणि आज 72 वर्ष आपण ते तरुण आहे आपल्यासाठी. आणि मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज शिवाजीराव नलावडे साहेबांसारखा व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये जी चिकाटी आहे, ती जिद्द आहे, जी मेहनत आणि त्याचा हा परिणाम. आणि मी म्हणूनच आज एक शेरो शायरीमध्ये एवढं सांगतो की काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए और कदम रखो ऐसा कि निशान बन जाए. और आदरणीय नलावड़े साहब को बहुत बहुत बधाई देता हूँ और शुभकामनाएं देते हुए इतना ही कहना चाहूंगा कि नलावड़े साहब, आपका प्यार, आपका आशीर्वाद और आपका प्रेम इसी तरह सदैव हम पर बरकरार रहे, ये ईश्वर की चरणों में कामना करता हूँ और लाख लाख शुभेच्छा देता हूँ. बहुत खरोखर आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि 72व्या वर्षी त्यांनी एक उच्चांक असा केला की LLB ही 3 वर्षाची असते. अभ्यास करणं एवढं सोपं नाही आणि वय झाले की जरा स्मरण कमी होतं. साहेबांचं स्मरण हे फार तडाखेबाज आहे आणि त्यामुळे त्यांना ही पदवी मिळाली. त्यांनी प्रॅक्टिस करतील असं काय नाही, पण एक पदवी असावी आपल्याकडे. त्यांचे नेहमीचे जे व्यवसायात कामधंदे आहेत त्याच्यामध्ये कायद्याचं नॉलेज, तर समोर पुस्तक आहे ती सगळी कायद्याची आहे, ती सर्व त्यांनी पाठी केलेली आहेत. हे त्यांच्या आजच्या ही पदवी सेकंड क्लास मिळाला हे खरोखरच आपल्या सगळ्या दृष्ट्या आपल्या ग्रुपमध्ये कधी आपल्याला वकील नाही मिळाला तर साहेबांना आपण उभं करू शकतो. आणि वकील म्हणजे कोर्ट ऑफिसर असतात. त्या कोर्ट ऑफिसरना पोलीस स्टेशन सगळीकडे मान असतो आणि कोर्टात सगळ्यात जास्त मान असतो की ते कोर्ट ऑफिसर असतात. म्हणजे जितके वकील आहेत ज्यांना सरज मिळाली ते सगळे कोर्ट ऑफिसर असतात आणि त्यांचा सन्मान हा कोर्ट सर्वप्रथम करतात. म्हणून त्याला पुढे चेअर ठेवतात आणि पब्लिकला मागे बसवा. किती मोठा असला आमदार नामदार तरी पुढच्या खुर्चीवर वकिलांच्या बसायला त्यांना अलाउड नाही कोर्टामध्ये. वकिलांचा मान मोठा आहे हे मला सांगायचं आहे. तो मान आपल्या साहेबांनी मिळवला, त्यामुळे खरोखर आम्ही सगळे खुश आहेत. आज मला जायचं होतं 1ला, तरी सुद्धा मी साहेबांच्या अभिनंदनासाठी नक्की आलो. साहेबांनी सांगितलं आमचे जिल्हा अध्यक्ष हे हरमंदरी आहेत आणि आता पाठलाग करता की माणूस हजर राहिलाच पाहिजे, अशा तऱ्हेची त्यांची इन्स्ट्रक्शन असतात. आणि एवढा चांगला आपल्याला जिल्हा अध्यक्ष लाभलेला आहे, त्यांनी सुद्धा अशीच आता वकिली करावी, काहीतरी अभ्यास करावा, PhD करावी आणि डॉक्टरेट फुकट म्हटले अशी घ्यावी, एवढं मी बोलतो. साहेबांनी खरोखरच आपल्याला असा नेता मिळणं फार कठीण आहे. म्हणजे या युगामध्ये ह्या पक्षातून त्या पक्षात, तिकडून इकडे फोडापुढे, इकडून तिकडे फोडापुढे असं आपले साहेब करणार नाहीत निवडून आल्यानंतर. अगोदरचं सगळं विसरून जाऊया आपण, बरोबर की नाही. पण खरोखरच आपल्या पक्षाला जे लिगल नॉलेज आहे, लिगल मार्गदर्शन ते आता साहेबांकडून मिळेल. अगोदर होतच ते, परंतु आता ऑफिशियली आपल्याला ते मार्गदर्शन मिळेल. मी साहेबांना दीर्घायुष्य, त्यांच्या नॉलेजचा सगळ्यांना सदुपयोग व्हावा अशी प्रार्थना करतो. तालुक्याचे अध्यक्ष शशिकांत सावंत साहेबांना बोलतो, त्यांनी 2 शब्द बोला. आजच्या या ईशान्य मुंबईचे सर्व तालुकाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, यांना आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी भालेराव यांनी आम्हाला सांगायच्या पूर्वी आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवरती आम्हाला कळलं होतं की साहेब सेकंड क्लासने LLB झालेले आहेत आणि त्यांना सरजही मिळालेली आहे. सर्वप्रथम मी माझ्या भांडूप तालुक्याच्या वतीने साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आतापर्यंत आपल्याला त्यांचा सल्ला, हा मुलाचा सल्ला आपल्याला देतच होते, परंतु हा सल्ला आता भविष्यात आपल्याला कायदेशीर सल्ला होणार आहे. म्हणूनच मी साहेबांना एवढं सांगेन की भविष्यात आपण जे दिलेले आदेश आहेत ते आम्ही नक्की पालन करू आणि आपण दिलेली जबाबदारी ती आम्ही म्हणजे आमच्या जाणीवपूर्वक ती आम्ही पार पाडू, एवढं सांगतोय. आणि आमचे सन्माननीय मुंबईचे माजी उपाध्यक्ष शिर्के साहेब भांडूपमधून आलेले आहेत आणि आमचे ओबीसीचे तालुकाध्यक्ष ज्योतिंद्र भाविस्कर यांच्या सर्वांच्या वतीने पुनश्च आपलं आम्ही अभिनंदन करतो. आणि भांडूप तालुक्याच्या वतीने भविष्यात भांडूपमध्ये आमचा मोठा कार्यक्रम होईल, त्यावेळेला तुमचा आम्ही सत्कार तिथे करू एवढं सांगतो आणि थांबतो. त्यांनी आता घेतलेली आहे ती खरोखरच एक म्हणजे काबिले तारीफ आहे.
कारण की 72 वर्ष जर साहेबांनी सांगितलं स्मरणशक्ती कमी होते, ते नक्कीच कमी होते. पण साहेबांची स्मरणशक्ती अशी आहे की ते अजून 80-90 झाले तरी पण ते कशी असणार आहे. ते अजूनही पुढे पण LLM करतील, अजूनही पुढे डिग्री घेतील, PhD पण घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यांना आम्ही या पदवीबद्दल त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यासाठी आम्ही जमलोय. तर तुम्हाला हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला त्याच्या नवीन एक जबाबदारी घेतल्याबद्दल. आपले सर्वांचे नेते आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब, 2 दिवसापूर्वी सगळ्यांना आपल्याला वार्ता समजली की LLBचा रिझल्ट लागला. आणि साहेब प्रत्येक 6 महिन्याची सेमिस्टर झाल्यानंतर आमचा संघ हितगुज करायचे की याची पहिली सेमिस्टर संपली, दुसरी संपली, एवढे मार्क पडले, आता शेवटची आहे. आणि शेवटची झाल्यानंतर आम्हाला खचितच आनंद झाला की येणाऱ्या काळामध्ये पक्षासाठी आणि सहकार क्षेत्रासाठी आमच्या साठी साहेबांचं मार्गदर्शन हे उचितच LLB झाल्यानंतर हे मिळतच राहील. आणि ह्या वयात, कारण आता सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, आमची साहेबांकडे पाहून आता ऍक्च्युली मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काहीच केलं नाही, तर साहेबांकडे पाहिल्यानंतर वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे एक आपल्याला प्रेरणा भेटते. 72 वर्षामध्ये हे करू शकतात, आपण तर 50 मध्ये आहेत, अजून काय करू शकत नाही. ती साहेबांची इच्छा एवढी प्रबळ असते कोणत्याही गोष्टीमध्ये. हे इलेक्शन संपले की दुसरं तयार, साहेबांची त्याला लढायची तयारी असते. सहकार असो, राजकारण असो, म्हणजे साहेबांना एक दैवी शक्ती आहे, ती प्रबळ इच्छाशक्ती. त्यामुळे साहेब LLB पास झालेले आहेत चांगल्या मार्काने. म्हणून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वतीने काल आम्ही तालुकाध्यक्षांनी ठरवलं की आपण साहेबांना भेटूया, साहेबांचं अभिनंदन करूया. आणि त्यांच्याकडनं आपल्याला भेटल्यानंतर एक प्रेरणा भेटते. तर पुन्हा एकदा आज सगळे तालुकाध्यक्ष भेटूया, म्हणून आज सगळे तालुकाध्यक्ष साहेब तुमच्या भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आपलं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा मी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा साहेबांच्या LLB मध्ये पास झाल्याबद्दल, सेकंड क्लास मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. तालुकाध्यक्षांनी विनंती करतो की आपण साहेबांचा छोटासा सत्कार करूया. आज ईशान्य मुंबई जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख आणि सर्व सहयोगीच्या माध्यमातून माझा अत्यंत प्रेमपूर्वक असा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की वयाच्या 72व्या वर्षी LLB ची परीक्षा देणं आणि त्याच्यामध्ये सेकंड क्लास मिळणं आणि ही गोष्ट माझ्या दृष्टीने ही सुद्धा मला अभिमानाची आहे. आणि तुम्हाला तर अभिमानाचा नक्की वाटणार की ह्या वयामध्ये आपण करू शकतो का, तर याचं उत्तर खूप अवघड गोष्ट आहे. आणि मेमरी हा फार मोठा, वय जसं होतं तशी मेमरी बाय नेचर ही कमी कमी होत असते. आणि मी गेली मला वाटतं 10-12 वर्षापासून प्रयत्न करतोय. पहिला मी ज्या वेळेला न्यू लॉ कॉलेजला रुपारेलला मी ऍडमिशन घेतलं, मला वाटतं त्याला आता खूप वर्ष झाली, 10-12 वर्षापेक्षा जास्त. तर माझा फर्स्ट इयरला झालो आणि मी फेल झालो. फेल झाल्यानंतर एकाच विषयात फेल झालो आणि मी एटीकेटी हे करून ते करायला पाहिजे होतं, पण मी म्हटलं नाही, आपण सर्व विषय घेऊन आपण हे करूया आणि याच्यापेक्षा चांगली मार्क्स मिळूया. मी पुन्हा बसल्यानंतर मी पहिला 1 विषयात फेल झालो होतो, नंतर 4 विषयात फेल झालो. नंतर तिसऱ्या वेळेला परत मी असा 1-1 वर्षाच्या गॅपने मी ऍडमिशन घेत गेलो. आणि तिथे गेल्यानंतर
तो परीक्षेचा दिवस उजेडला की मी परीक्षेला जायचं नाही असं 5-6 वेळा झालं. नंतर एक काळ असा गेला की मी निश्चय केला की आता माघार घ्यायची नाही आणि फर्स्ट इयरला पूर्ण बसलो. माघार घ्यायची नाही आणि पूर्ण ह्या टर्म मध्ये, आणि शेवटची संधी होती जुन्या बॅचला, ही शेवटची संधी होती आणि म्हटलं आपल्याला ही संधी मिळणार नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उत्तीर्ण व्हायचं. आणि मी त्याचा एक सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जवळजवळ 6 ते 7 महिने सुरुवातीला मी रोज 1 तास वेळात वेळ काढून ॲव्हरेज, कधी गॅप झाला तर रविवारी 3 तास करायचा वगैरे, जसे आपला मूड असेल तसं ते केलं आणि फर्स्ट इयर पास झालो. नंतर कॉन्फिडन्स वाढला. फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, नंतर सेकंड सेमिस्टर पास झालो, थर्ड झालो, फोर्थ झालो, फिफ्थ झालो. फिफ्थ खूप अवघड असते असं मला सांगण्यात आलं होतं. मग मी आणखी जरा कॉशियस झालो आणि बाकीची सर्व आपली दैनंदिन कामं सांभाळून ते केलं. आणि 6व्या सेमिस्टरला मी 5व्या सेमिस्टरला भरपूर अभ्यास केला. मग त्याच्यामुळे कमी अभ्यास जरी झाला नंतर ते थोडं असा आत्मविश्वास वाढत गेला आणि मी सहजासहजी लास्ट सेमिस्टर 6व्या सेमिस्टरला मी सहजासहजी पास झालो. कारण मी पास होणारच, कारण खूप मी बऱ्यापैकी कॅप्चर केलं होतं आणि कॉन्फिडन्स होता स्वतःचा. आणि माझ्या वर्गामध्ये माझ्या वयाचे कमी जास्त 1-2 वर्ष असलेले 3-4 स्टुडंट होते, सगळे फेल झाले, मी एकटाच पास झालो आणि बाकी सगळी तरुण पोरं पास झाले. बाकी सगळे त्यांचे बिचारायचा एखादा दुसरा सब्जेक्ट गेला, पण ते गेला अनफॉर्च्युनेटली. आणि बाकीची सगळी तरुण मुलं मुली होती आणि ते सर्व मुलं तर सर्व पास होतात. आणि तसा याच्यामध्ये भालेरावने जे सांगितलं करायला पाहिजे, हे तुमचं वय आहे. जर मी हे बरोबर सांगितलं 72 वर्षात मी करू शकतो, तर तुम्ही 55 वर्षी सहज करू शकता. तुमचा आत्मविश्वास पाहिजे. बरं, याच्यासाठी तुम्हाला जॉब सोडायला नको, काही पैसे लागतात, पैसे लागत नाही, काही धंदा बंद करावा लागत नाही, कोणाची मेहरबानी लागत नाही, किंवा आपल्या पक्षासारखं तिकिटाचा एबी फॉर्म लागत नाही. आपल्याला हे सर्व आपल्या निश्चयावर, अँबिशनवर अवलंबून आहे. आणि मी तर सांगणार आहे की राजकारणातल्या लोकांनी शिकायला पाहिजे आणि शिकल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. कारण लोकांचे प्रश्न सोडवताना आपल्याला नॉलेज जर अर्धवट असेल तर आपण त्या विषयाला न्याय नाही देऊ शकणार. म्हणून नेहमी सांगतात की डॉक्टर, जे मी बघतो की कोण डॉक्टर बोलला तर मी त्याला विचारतो की तू ज्या कॉलेजमध्ये गेला त्या कॉलेजचं नाव काय आणि तुला 12वीला किती मार्क्स मिळाले. 12वी नंतरच जातात ना, किती मार्क्स मिळाली. तो जर 60 आणि 65 आणि 70 आला असेल, मला वाटतं तो न्याय नाही देऊ शकत त्या व्यवसायाला. म्हणजे तो पैसे देऊन झालेला आहे, डोनेशन वगैरे देऊन वगैरे. तसंच बाकीच्या फॅकल्टीचं आहे, तसंच ते फॅकल्टीचं आहे त्याच्यामध्ये. पण ही फॅकल्टी तशी नाही आहे. तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्याचा त्या क्षेत्राचा उपयोग व्हायला पाहिजे. जर चांगला इंजिनियर, चांगला हुशार विद्यार्थ्याला जर असेल आणि त्यांनी जर पूल बांधण्याचा संपूर्ण प्लॅन केला असेल तर पूल लवकर पडणार नाही, बरोबर ना. पण कमी वशिल्याने डोनेशन देऊन झालेले इंजिनियर्स हे जर पूल बांधत असतील तर मग, तसंच शिक्षणाचं आहे. म्हणून आपलं शिक्षण प्रॉपर असायला पाहिजे. आणि वकील तर ही प्रेस्टिजियस पदवी आहे आणि मी प्रॅक्टिस करणार आहे सगळ्यांच्या माहितीसाठी. म्हणजे नक्की करणार. पण मी हे काही सेवेचं पद नाही, मी माझी ॲबिलिटी मला स्वतःला सिद्ध करायची आहे. वेदर आय कॅन डू इट ऑर नॉट, बरोबर की नाही. आणि नंतर हे करताना मी अँबिशियस आहे, खूप अँबिशियस आहे. आणि त्याच्यामुळे मला PhD करायची आहे. माझा आवडते जे चॉईस आहे, माझी चॉईस आहे, माझी एज्युकेशन ही माझी चॉईस आहे. पहिली एज्युकेशन ही चॉईस आहे, दुसरी हेल्थ ही माझी चॉईस आहे. तर याच्यामध्ये मला जर PhD करता येईल का, त्यासाठी काय करावं लागेल आणि ते मला पचेल का, हे सर्व मी अभ्यास करून मी सर्व हे करणार आहे. आणि मला पूर्णपणे असं वाटतंय की आदर्श सोडा, पण याच्यामध्ये कोणीतरी हे लक्षात घेऊन
आपण पण अशा परीक्षा द्यायला पाहिजे आणि आपल्या स्वतःला आनंद होतो, कुटुंबाला खूप आनंद होतो, नातेवाईकांना मित्रांना आनंद होतो, ज्या व्यवस्थेमध्ये आहे त्यांना आनंद होतो आणि शिक्षणामुळे माणूस हा सुखी होतो. तर त्याचे अनेक फायदे आहेत आणि तुम्हाला अर्थ समजलेला आहे म्हणून फार प्रेमाने तुम्ही आलात आणि मला तुम्ही धन्यवाद केले माझे आणि सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून आपल्यालाही विचार सांगतोय की आपणही कोणीतरी असं करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आज अयूब पठान जी जो माइनॉरिटी सेल के जिला अध्यक्ष रहे, मुंबई के सेक्रेटरी रहे, महाराष्ट्र प्रदेश के माइनॉरिटी विभाग के उपाध्यक्ष रहे, आज वो अपनी पार्टी में जिला का आदरणीय सुरेश बाबूराव साहब के नेतृत्व में जिला की कमेटी में काम करने की उनकी इच्छा थी, हमने सिफारिश किया और आज उनका इस शुभ अवसर पर आज अपॉइंटमेंट में माननीय नरवाड़े साहब से निवेदन करूँ कि उनको अपॉइंटमेंट देकर सम्मान कराइए. उन्होंने और LIC के माध्यम से आज उनके घर की परिस्थिति ठीक नहीं होने के बावजूद भी बहुत अच्छे ढंग से घर चला रही है और उनका परिवार का सुशिक्षित परिवार है. ऐसे वार्ड के अध्यक्ष भाग्यश्री झा मैडम से निवेदन करूंगा कि वो साफ कर सकते हैं.